भरली वांगी करण्यासाठी मी इथे छान अशी कोवळी वांगी धुवून स्वच्छ त्याला चीर पाडून घेतली आहे आणि मिठाच्या पाण्यात 15 मिनिटं अशी भिजत ठेवली आहे, तुरटपणा निघून जातो। तसंच इथे मुलांना वांगी कधी आवडत नाही तर त्यासाठी आपण 1-2 बटाटे पण अशा प्रकारे फोडी करून त्याच्यात घालू शकतो, सो दॅट मसाला आणि विथ दॅट बटाटा हे कॉम्बिनेशन पण त्यांना छान आवडतं। तर ही वांगी साधारण इथे 10-12 आहेत लहान, अर्धा किलोला जरा कमी अशी तुम्ही घेऊ शकता कोवळी बघून। नंतर इथे 2 लहान टोमॅटो बारीक चिरले आहेत, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक ही छोटी वाटी आहे माझ्याकडे, पाव ते अर्धी वाटी असं दाण्याचं कूट घेतलेलं आहे। आता मी मिक्स मसाला वापरणार आहे, दाण्याचं कूट आणि ओलं खोबरं हे सुद्धा मी वापरणार आहे, जेणेकरून आपली वांगी मसालेदार तर होतील पण ॲसिडिटी वगैरे असा त्रास होणार नाही, कारण की ओलं खोबरं हे मसाल्याची तीव्रता कमी करतं। आणि म्हणून मी इथे कच्चा नारळ थोडा जो आहे छोटी वाटी असा बारीक चिरलेला आहे, लसूण, थोडंसं आलं, 1 चमचा तीळ हे सगळं एकत्र वाटून घेतात। मग नंतर आपण कूट आणि ते खोबऱ्याचं वाटण ह्याचा एकत्र मसाला त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून मग तो मसाला आपल्याला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। इथे मी हे खोबरं, आलं, लसूण आणि तीळ याचं सगळं एकत्र वाटते। त्याच्यात तुम्ही गरम मसाला हवा असेल तर थोडा घालू शकता, किंवा माझ्याकडे गरम मसाला पावडर आहे ती मी भाजीमध्ये नंतर वापरणार आहे। इथे हा मसाला छान वाटला गेलेला आहे। भरली वांगी करण्यासाठी मी इथे ही कढई तापायला ठेवली, वांगी जी आहेत काढून घेऊ। बघा असं लालसर पाणी ह्याच्यातून निघतं, पाणी फेकून द्यायचं आपल्याला आणि भरली मी इथे वांगी काढून घेते आहे, पाणी आता मी फेकून देते। तेल घालायचं आहे, 2 ते 3 टेबलस्पून तेल आपण घालू शकतो, मी जरा कमी घालते इथे कारण की आपण खोबरं खूप छान वापरणार आहोत, खोबरं आणि कुटाचा वापर करणार आहोत, म्हणून मी इथे साधारण एवढं 2 मोठे चमचे इतकं तेल इथे घातलेलं आहे। थोडीशी मोहरी, जिरे घालते मी, तसंच 2 तमालपत्र, मसाला भाजीमध्ये कधी पण छान लागतात हे तमालपत्र वगैरे। थोडा कांदा घालूया आणि साधारण एवढे थोडे टोमॅटो मी इथे घालते, धणे जिरे पावडर घालते, हळद घालूया थोडी, आणि 1 चमचा मिरची मी इथे या मसाल्यामध्ये घालते आणि बाकी मिरची मी या मसाला करणार आहे त्याच्यामध्ये घालणार आहे। तिखटाचं मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। तसंच इथे निम्म मीठ इथे घालते, अर्धा चमचा, आणि बाकीचं मीठ मसाल्यामध्ये घालायचं आहे। आता इथे हे परतून झालेलं आहे 1 मिनिट आणि मी गॅस बंद करते इकडे, तर आपण तोपर्यंत इथे मसाला भरून घेऊ। गॅस इथे बंद केला आहे। हिंग घालते, थोडंसं हिंग घालायचं राहिलं होतं, गॅस बंदच आहे। भरले वांगीचा मसाला करण्यासाठी इथे माझ्याकडे टोमॅटो आहे, दाण्याचं कूट नंतर थोडंसं घालायचं, अर्धा आता घालायचं, आणि हे ओलं खोबरं आहे। ओलं खोबरं पण मी थोडंसं बाजूला काढून ठेवते, जास्ती असेल तर आपण नंतर घेऊ। तर ह्याच्यामध्ये 1 चमचा तिखट, थोडी हळद, हे दाण्याचं कूट 2 मोठे चमचे साधारण, पुन्हा हा अर्धा चमचा, छोटा चमचा आहे हा, म्हणजे अर्धा चमचा मीठ मी इथे घातलं आहे, आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटो जेवढा बारीक करू तेवढं छान आपल्याला हे भरता येईल। आता आलं लसूण वगैरे आपण हे खोबरं वाटतानाच घातलं होतं, त्यामुळे त्याचाही छान फ्लेवर येतो, आणि हा मसाला अशा प्रकारे घट्टसर होतो जो वांग्यामध्ये छान फिल करता येतो आपल्याला। अगदी इझी पद्धतीने स्पायसी पण अगदी जळजळ होणार नाही अशा प्रकारे हेल्दी वेमध्ये आपण ही भरली वांगी करू शकतो। याच प्रकारे भरली दोडकी करता येतात, ज्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे, तर तुम्ही ती बघू शकता। आता हा मसाला झालेला आहे, हे थोडं कूट मी इथे बाजूला ठेवलं आहे आणि थोडं ओलं खोबरं पण बाजूला ठेवलं आहे। जर मसाला कमी पडला तर आपण नंतर त्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही करायची असल्यास
आपण हे जे परतलेलं आहे याच्यामध्ये घालून नंतर वाढवू शकतो. तर आता हा मसाला रेडी आहे भरण्यासाठी. आवडत असल्यास तुम्ही अजून कांदा लसूण मसालाही घालू शकता, पण मी इथे अगदी सिंपल साध्या तिखटा मिठापासून झणझणीत स्पायसी अशी भरली वांगी कशी करायची ते इथे रेसिपी शेअर करत आहे. व्यवस्थित अजिबात बाहेर येत नाही. गावठी टोमॅटो मिळाले तर अजून छान मऊ असतात, ते व्यवस्थित बसतात आणि भाजीला टेस्टही छान येते. आवडत असल्यास तुम्ही एखाद दुसरा आमसूल पण यात घालू शकता. आवडीनुसार वेगवेगळ्या फ्लेवरने आपण भाजी करू शकतो, किंवा नंतर कोकम आगळ 1-2 चमचे घातले तसंही चालू शकतं. 5 मिनिटात वांगी ही भरून झाली आहे. सगळी वांगी ही अशी मसाल्याने भरली गेलेली आहे. 2 बटाटे होते त्याच्यात पण मी स्प्लिट करून अशा प्रकारे इथे भरला आहे. हे पहा, त्यामध्ये असा भरून ठेवायचा आहे. आम्ही फोडी केल्या आहेत त्यामुळे आता ह्याच्यात भरत नाही आहे, पण आपण हवं तर लहान बटाटे आणून भरले बटाटेही करू शकतो. त्याची रेसिपी मी लवकरच शेअर करेन. गॅस चालू करते पुन्हा. हे एक एक वांग आपल्याला सोडायचं आहे. छान मीडियम टू हाय गॅसवरती व्यवस्थित तेल सगळ्या वांग्यांना इथे मस्त लागतंय. अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी करता येते. सगळ्या वांग्यांना छान तेल लागलेलं आहे. आता नंतर याचं तेल पुन्हा सुटायला लागतं. आणि यात खोबरं आहे वाटलेलं, शिवाय दाण्याचं कूट आहे. मीडियम स्पायसी अशी मी करते आहे, कारण आपण जे खातो ते छान एन्जॉय करता आलं पाहिजे. आपल्याला हेल्दी पण असलं पाहिजे. बटाटे असे घालून द्यायचे. पण आपल्याला माहिती आहे वांगी सगळ्यांनाच आवडतात असं नाही. एकतरी मेंबर असतो की ज्याला वांग नको असतं. मग अशा वेळेला वेगळी भाजी करण्यापेक्षा हेच बटाटे मसाल्यासकट आपण त्यांना देऊ शकतो. तेवढंच अर्धी ते पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे, जे इथे असं ह्याच्यावर सोडत आहे. आणि एक्स्ट्रा पाणी आपण झाकणावर सोडायचं आहे. या पाण्यामध्ये ही वांगी छान शिजून निघतात आहे. आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. मस्त रंग आलेला आहे. याच्यावरती मी आता हे झाकण ठेवते आणि झाकणावरती पाणी, जेणेकरून वांगी खाली लागणार नाहीत. आणि गॅस असा मीडियम टू हाय आहे. आता 5-10 मिनिटं झाली आहे. पण बघूया, याला मस्त असा तवंग सुटला आहे छानपैकी. आणि अगदी इझिली बटाटा किंवा वांग जे आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला कट करता येईल, असं तुम्ही पाहू शकता. म्हणजे अगदी मिनिमम कमी तेलामध्ये 1 ते 2 चमचे तेलामध्ये एवढी छान अशी मसाला वांगी आपली तयार झाली आहेत. आता मी ही सर्विंग बोलमध्ये काढून घेते. वांग जराही गळालं नाहीये आणि बटाट्याच्या फोडी पण खूप छान शिजलेल्या आहेत आणि टेस्ट तर खूपच सुंदर येते याला. अशा प्रकारे मसालेदार बटाटा वांगी रेडी आहे. अशा प्रकारे ही मस्त भरली वांगी तयार आहे. आता आपण ही सर्व करू शकतो. इथे मी कोळंबा घेतला आहे, चटणी आणि पोळी किंवा भाकरीसह छान मस्त पोटभर असा मेनू इथे तयार होतो. डब्यासाठी पण परफेक्ट आणि लंच किंवा डिनरसाठी देखील भाकरी पोळी किंवा अगदी भातासोबतही तुम्ही ही एन्जॉय करू शकता. तर अशी झटपट होणारी नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.